आज बऱ्याच दिवसांनंतर मला वेळ मिळालेला आहे माझ्या हेअर केअर करण्यासाठी. अद्विकाला स्कूलमधनं सोडवल्यानंतरचा जो वेळ असतो ना घरी आल्यानंतर, तो आता पूर्णपणे मी माझ्या कामांसाठी किंवा स्वतःला देण्याचा ठरवलेला आहे. तर काल मी पूर्ण माझं स्किन केअर करून घेतलं. जे महिनाभर माझं स्किन केअर करणं झालंच नव्हतं. फेस पॅक वगैरे लावणं हे ते सगळं पार्लरमध्ये जाऊन जसं आपण करतो तसंच घरी पूर्ण मी केलं. आणि पार्लरमध्ये जाणं तर काही पॉसिबल नसतं नेहमी आणि मला प्रचंड कंटाळा येतो. त्यामुळे मी घरीच पूर्ण टोटल माझं जे स्किन केअर होतं ते केलं. आणि आज आता मी करणार आहे माझं हेअर केअर. खूप दिवस झाले मी असं आहे ना केसांना तेल वगैरे लावलं नाही किंवा हेअर वॉश करून पण आहे ना आता 3-4 दिवस होऊन गेलेले आहेत. म्हटलं आज मस्त आपण थोडंसं केसांकडे लक्ष देऊया. चला तुमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ शेअर करते की हेअर केअरमध्ये मी काय काय करणार आहे ते. आता अद्विकाला सोडून आल्यानंतर आहे ना मस्त मी गरमागरम कॉफी घेतली, कारण की बाहेर वातावरण मस्त एकदम छान झालेलं आहे आणि पाऊस येतोय खूप. तर सगळ्यात पहिले मी आता करणार आहे हेअर ऑइलिंग. आणि तुम्हाला इथे हे तेल बाटली दिसेल, यावर आहे ना अक्षरशः धूळ चढलेली आहे, कारण की भरपूर दिवस झाले मी केसांना तेलच लावलं नाही. आणि हे तेल आहे ना कुठलं आहे, महाभृंगराज तेल. हे मी शक्यतो लावतीये सध्या, म्हणजे बऱ्याच दिवसांपासून. आणि लहानपणी तर हेच तेल वापरायचो आम्ही, कारण की चांगलं आहे, म्हणजे त्यामध्ये ना सगळं आयुर्वेदिक गोष्टी असतात. तर त्यामुळे हे आपल्या केसांसाठी चांगलं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना माझा हेअरफॉल, डॅन्ड्रफ आणि माझे ग्रे हेअर्स खूप होतात. तर हे इथे ग्रे हेअर्ससाठी पण हे ऑइल खूप चांगलं आहे. आणि तिथे दिलेलं पण आहे ग्रेइंग हेअर, म्हणजे ग्रे हेअर्स होण्यापासून एक ना तुम्हाला हे होतं, म्हणजे कमी होतात जर होत असतील खूप तर. आणि माझे ऑलरेडी खूप झालेले आहेत पांढरे केस, म्हणून मी हे शक्यतो वापरते. आणि हे ना थोडंसं स्ट्रॉंग असतं. जर तुम्हाला म्हणजे डायरेक्ट नसेल लावायचं तर आपल्या खोबऱ्याच्या तेलामध्ये घालून थोडंसं कोमट करून मग पण तुम्ही लावू शकतात. पण मला ह्याचा वास जसा आहे, सुगंध तसा मला तो आवडतो. त्यामुळे आता मस्त हेअर ऑइलिंग करते. आणि ना हेअर वॉश करण्याच्या ना 2 तास आधी वगैरे जरी तेल लावून ठेवलं ना तरी चालतं, म्हणजे तेल छान मुरलं जातं. आणि आता माझ्याकडे एवढा 2 तास तर नाही आहेत, मला फक्त 1 तासामध्ये कम्प्लीट माझं हे हेअर केअर जे आहे ते करायचं आहे, कारण की मला परत जायचं आहे अद्विकाला घ्यायला. तर आता आणि मी आता तुम्हाला दाखवते की माझं हेअरफॉल किती होतोय ते. आणि माझी स्किन केअर पूर्ण आज करून झालेलं होतं, पण आता पुन्हा हेअर वॉश करणार आहे, तर नंतर परत स्किन केअर करावंच लागेल. आता ह्या वाटीमध्ये ना मी तेल घेते. थोडंसं गरम केलं ना तरी चालेल. आणि ना अजून जर तुम्हाला कोंडा, डॅन्ड्रफचा जर प्रॉब्लेम असेल ना तर आहे ना तुम्ही यामध्ये थोडेसे 2-3 आहे ना कापूरच्या वड्या टाकायच्या. वड्या जर टाकल्या ना तर मग त्यामुळे डॅन्ड्रफ आहे ना म्हणजे 1-2 ह्याच्यामध्येच चालला जातो. आता तेल लावून झाल्यानंतर आहे ना साधारण मी ना 20-25 मिनिटं तरी ना तेल ठेवते. जास्त तर काही ठेवता येणार नाही, पण ठीक आहे, छान एक आपण जसं स्किन केअर करतो तसंच तेवढ्या वेळामध्ये मला हेअर केअर करून घ्यायचं आहे. तर माझं आहे ना ऑइल मस्त छान लावून झालेलं आहे सगळं केसांना. आणि सगळीकडनं छान आहे ना मस्त असं थोडंसं मसाज करून मग लावलं आहे. आणि वरती इथे केस बांधून टाकलेले. आता 15-20 मिनिटं वेळ आहे, तोपर्यंत काय करते, पटकन लॅपटॉप ओपन करते. आणि कालचा जो व्हिडिओ आहे तो मला थोडासा एडिट करायचा बाकी आहे, तर पटकन तो एडिट करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. मी ना
लॅपटॉपवर काम करत बसली. आता नेमका उशीर झाला आणि अद्विकाला ना 10 मिनिट तरी आधी घ्यायला निघावं लागतं. तर मी विचार करत होती की आता जर मी हेअर वॉश केला, त्यानंतर मला मास्क लावायचे आणि यामध्ये ना बराच वेळ जाईल, म्हणजे अर्धा पाऊण तास तरी लागेल. तर मी म्हटलं की चला तोपर्यंत माझा व्हिडिओ एडिट करून झाला आणि मी आता जाते अद्विकाला घ्यायला आणि आल्यानंतर मग 1-1.5 तासाने मी मस्त माझा हेअर वॉश करून घेईल. त्यानंतर मग मास्क लावायचे, तर ते पण साधारण 20-1 मिनटं तरी ठेवावं लागतं. आणि अद्विकाला सोडून मी 12:15ला आली आणि 1:45ला लगेचच तिची शाळा सुटते, तर 1:30लाच तिथे जावं लागेल. तर अर्धा पाऊण तासामध्ये तर काही सगळं होणार नाही, म्हणून म्हटलं की आता ऑइल लावलेलं आहे ते तसंच राहू देते आणि तिथून आल्यानंतर मग बाकीचे हेअर वॉश वगैरे करते. अद्विकाला आणलं आत्ताच्या स्कूलमधून, जेवण वगैरे झालं सगळं आणि आता मी पटकन करते हेअर वॉश. आणि बरोबर आहे ना 1.5-2 तास होऊन गेले की मस्त तेल आता केसांमध्ये राहिलेलं आहे. आता मस्त हेअर वॉश करेल आणि हेअर वॉशसाठी कुठला शॅम्पू आणि कंडिशनर यूज करते ते तुम्हाला सांगते. त्यानंतर मी लावणार आहे मास्क, तो पण कुठला लावणार आहे तेही सांगते. माझं हेअर वॉश करून झालेलं आहे आणि शॅम्पू आणि कंडिशनर दोन्ही अप्लाय केलं. मी विचार करत होते की ना आता मी फेस मास्क लावणार आहे, तर फेस मास्क नंतर जेव्हा काढेल ना तेव्हासुद्धा एकदा कंडिशनर लावेल, म्हणजे अजून जास्त स्मूथ होतील. पण बघू. पण आता मी हेअर वॉश केला आणि त्यानंतर आहे ना 10 मिनटं कंडिशनर लावून ठेवलेलं आहे. तर आता केसवरती बांधले आणि आता मी ना हे मास्क लावणार आहे. हेअर स्पा पॅक आहे, प्रीमियम क्वालिटी नॅचरल रेमेडी फॉर नॅचरल ब्युटी, म्हणजे याच्यामध्ये सगळे नॅचरल कंटेंट आहेत. यामुळे काय होतं की डीप कंडिशनिंग होते, डॅमेज रिपेअर व्हायला मदत होते, प्रमोट्स हेअर ग्रोथ चांगली होते आणि रिड्यूस डॅन्ड्रफचा जर प्रॉब्लेम असेल तर आहे ना हे चांगलं आहे. केमिकल फ्री आहे, 100% नॅचरल आहे आणि आयुष सर्टिफाईड आहे. हे ना मी मागे एकदाच लावलं होतं आणि मी हे असंच एका ब्युटीचं, म्हणजे सगळे जे ब्युटी प्रोडक्ट वगैरे मिळतात ना त्या दुकानातनं घेतलं होतं. म्हटलं बघू ट्राय करून. आणि हा स्पेशली हेअर स्पा पॅक आहे. मी तुम्हाला पॅक कॅमेऱ्याने ह्याचं दाखवतेच. तर ह्याच्यामध्ये अशी पावडर आहे आणि ही आपल्याला ना आता पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आणि पूर्ण केसांवर अप्लाय करायची. तर आता भिजवून मी केसांना लावते, म्हणजे जसं आपण फेस पॅक लावतो ना तसाच हा हेअर पॅक आहे. इतर भरपूर वेगवेगळे पॅक मिळतात मार्केटमध्ये, तुम्ही तेही लावू शकतात. आता सध्या माझ्याकडे हा आहे आणि मला हा संपवायचा आहे, कारण की ना दुसरा कुठला आणला की आधीचे जे असतात ते मग वेस्ट जातात किंवा तसेच पडून राहतात. म्हणून म्हटलं की आधी हा संपू मग दुसरा आपण बघूया. आणि ना एकदम मऊ मऊ अशी पावडर आहे ह्याची. मी एकदा लावलं होतं ना तर छान, लगेच काही खूप छान रिझल्ट येईलच असं नाही, पण मग आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं 2दा, महिन्यातनं वगैरे तरी असं लावायला हवं. तर चला आता मी याला भिजवते आणि पूर्ण याला लावते. आणि याचा सुगंध आहे ना पूर्ण असा, जे आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी असतात ना, आवळा, रिठा, असा सुगंध येतोय मस्त त्याचा. तर आहे ना असा मी पॅक तयार करून घेतला आहे. हा तुम्हाला किती पातळ घट्ट वाटतो त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आता मी केस आहे ना थोडेसे ओलेच आहेत, तर मी आता पटकन लावून घेते.
आपण मेहंदी लावतो ना तसंच लावायचं आहे. आणि हाताने लावलं तर जास्त बरं आहे. मला हे ब्रशने व्यवस्थित वाटत नाहीये, तर मी हाताने लावते. ओके, तर पॅक लावलेला आहे आणि ओला आहे एकदम, आत्ताच लावलेला आहे. तर आता अर्धा तास हा पॅक आहे ना तसाच राहू देते केसांवर. पूर्ण सुकला की मग हेअर वॉश करते. आणि हेअर वॉश करताना आहे ना आता शॅम्पू यूज करणार नाही मी, कारण की मग शॅम्पू यूज केला तर मग जे काही पॅक लावलेला आहे त्याचं सगळं निघून जाईल. त्यामुळे शॅम्पू म्हणून आधीच करून घेतला. शॅम्पू पण आणि कंडिशनर पण लावून घेतलं होतं. आता जस्ट पॅक मी धुवून टाकणार आहे, कारण की त्याचे जे आयुर्वेदिक सगळे जे हे आहेत ना कंटेंट ते ना शॅम्पूमुळे कंडिशनरमुळे मग कदाचित निघून जातील, मग जास्त रिझल्ट चांगला येणार नाही. म्हणून आता ना हे ड्राय झाले की मग मस्त फक्त हेअर वॉश करेल थोडंसं कोमट पाण्याने किंवा आणि तोपर्यंत मी माझे काही कामं बाकी आहेत ते करते आणि मग हा पॅक व्हायला की मग तुम्हाला दाखवते. बाय बाय. पॅक लावून अर्धा तास होऊन गेलेला आहे. 4 वाजले होते जेव्हा मी पॅक लावला होता आणि आता जवळजवळ 4:45 वाजलेले आहेत. सकाळपासूनचं मला हे हेअर केअर रुटीन करायचं होतं आणि आत्ता वाजलेले आहेत 4:45, कारण की अद्विकाची शाळा, मग तिला सोडवणं, तिला घेऊन येणं आणि त्याच्यानंतर ती झोपली, त्याच्यानंतरचं अर्धे रुटीन. तर चला आता 4:45 झालेत, पटकन मी ना हा केस धुवून येते आणि मग भेटते, कारण की आता पूर्ण वाळलेला आहे आणि पाऊण तास खूप झाला, अर्धा तास ठेवला तरी पण चालणार आहे. तर हेअर वॉश करून झालेला आहे आणि हेअर मास्क जो होता ना तो मस्त पूर्ण निघाला, कारण की ना खूप सुकला जर गेला ना तर तो निघायला पण प्रॉब्लेम होतो, त्यामुळे अर्धा तासच ठेवायचा. आता पूर्ण निघाला आहे, केसांना कुठेच राहिलेला नाही आहे आणि ना केस एकदम असे मस्त स्मूथ वाटतात आहेत, कारण की कंडिशनर पण आधी अप्लाय केलेलं होतं आणि आत्ता मी कुठलाही शॅम्पू किंवा कंडिशनर वगैरे काहीच लावलं नाही, फक्त नॉर्मल पाण्याने केस धुतलेले आहेत. आता थोडेसे आहेत ना केस वाळवून घ्यायचे किंवा मग ड्रायरनी कोरडे केले ना तरी चालेल. पण आणि आता पावसाळा आहे, म्हणजे पावसाचं वातावरण आहे बाहेर, तर केस तर काही लगेच वाळणार नाही, शक्यतो ड्रायरनीच वाळवावे लागतील. तर आता मी नॉर्मली घेतलेत असे कोरडे करून केस. आणि आता यानंतर मी अप्लाय करणार आहे सिरम. जे तुम्ही सिरम यूज करत असाल ना तर ते सिरम लावायचं आहे, कारण की केसांना छान शाईन येते. त्यामुळे इतके दिवस आहे ना मी विश केअरचं हेअर ग्रोथ सिरम यूज करत होती, पण ते आता संपलं आहे आणि त्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे. जर तुम्हाला हेअरफॉल होत असेल ना तर तुम्ही ते विश केअरचं हेअर ग्रोथ सिरम नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला प्रोडक्ट टॅग करून देईल. आणि आत्ता मी यूज करते आहे जे सिरम ते डर्मॅटनीच दिलेलं आहे, तर ते मी काही तुम्हाला रेफर करत नाही, की हे ट्रीटमेंट जे घेतो ना आपण त्याचं आहे. तर तुम्ही हे विचारून मग घेऊ शकतात. आणि हे पण आहे ना केरेटिन रिव्ह्यू आहे, विटॅमिन ई अँड जोजोबा ऑइल, गोदरेज प्रोफेशनल असं आहे हे सिरम. यामुळे काय होतं की प्रोटेक्ट अँड शाईन सिरम व्हेरी ड्राय अँड डॅमेज हेअर. जर तुमचे ड्राय आणि डॅमेज हेअर असतील ना तर त्यासाठी हे आहे. तर आता मी हे यूज करते. स्काल्फला आहे ना सगळीकडे व्यवस्थित सिरम लावून घ्यायचं आहे आणि असं छान असे मसाज करायचे आहे थोड्या वेळ. याचा वास खूप मस्त आहे. इतके स्मूथ वाटतात आहेत ना केस, मस्त. आज मी ना प्रॉपर एक
स्किन म्हणजे हेअर केअर झालेलं आहे माझं, नाहीतर मी केसांना असं इतका काही वेळ देणं होत नाही. आणि हे बघा, हा आहे माझा हेअरफॉल, प्रचंड हेअरफॉल आहे. हा आत्ता तरी काहीच नाही आहे, पण असा खूप हेअरफॉल होतो. त्यामुळे मी म्हटलं की थोडी तरी आपण ना केसांची व्यवस्थित काळजी घेऊया. त्यानंतर आहे ना हेअर वॉश करण्याच्या पहिले म्हणजे पूर्ण हेअर जे आपण केअर हे करतो ना, आत्ताचे जे हेअर केअर केलं त्या करण्याच्या पहिले ना हेअर ऑइल लावल्यानंतर पण आणि आधी पण आहे ना मी मस्त असा भांग पाडून घेते, म्हणजे विंचरून घेते केस भरपूर. मग आहे ना हेअर वॉश करताना जास्त आपला हेअरफॉल होत नाही जर आधी आपण केस चांगले विंचरून घेतले तर. तरी पण हे बघा हेअरफॉल किती आहे. आणि त्याच्यासाठी मी आहे ना विश केअरचं हेअर सिरम यूज करत होती, पण ते कंटिन्यू वापरायला हवं. जर तुम्ही 4-5 वेळेस तरी वापरलं ना तर त्याचा रिझल्ट चांगला येतो. आणि माझं आता ते संपलेलं आहे. आणि आता इतकं मस्त वाटतंय ना, मस्त असं छान हेअर केअर झालंय, मालिश झाली आहे छान. आणि मी आता मस्त आहे ना 1 तास तरी छान आराम करणार आहे. तर चला, आजचा हा हेअर केअर रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया उद्याच्या पुन्हा एका नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.